पत्रक समाजासाठीचा पूर्णाकृती पुतळा हा निगडी या ठिकाणी आहे. मेट्रो स्टेशन अण्णाभाऊंच्या डोक्यावरती येते. ते मेट्रो स्टेशन पुढे घेण्याची मागणी आम्ही समाजाच्या वतीने करतो. त्याच दुसरी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी हे आंदोलन आहे. तिसरी मागणी हापकीर महामंडळाची पिंपरी जी जागा आहे त्या जागेतले 5 एकरच्या जागेचा ठराव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं 2014 पास झालेला आहे. ही जागा आरटीच्या निर्मितीसाठी, आरटी म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरसाठी ती जागा हस्तांतरित करून राज्य सरकारने केंद्र सरकारने पाठवण्यासाठी ती मागणी आहे. चौथी मागणी आहे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं नाव महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं, ही समाजाच्या वतीने मागणी आहे. 5वी मागणी आहे अनुसूचित जातीमध्ये 13% आरक्षण आहे. त्या 13% आरक्षणामध्ये लोकसंख्येच्या नुसार रबकड करून त्याचं वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी हे मागणीचे निवेदन आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. आपण सकारात्मक विचार करून त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन जे यमुनानगरला आहे, एकूण त्याच्यामध्ये 4 एकर 8 गुंठे जागा आहे. त्याच्यात समाजाच्या वाट्याला फक्त 4 गुंठे जागा आहे. बाकीच्या सगळ्या जागेवरती अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. ज्यांनी कोणी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकप्रतिनिधी आणि ज्यांनी अतिक्रमण केले त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे आपण चौकशी करून कारवाई करावीची ही मागणी आहे. आपण सकारात्मक विचार करून सकारात्मक निर्णय द्यावा अशी आपल्याला 2 नंबरचा मुद्दा सिरियसच आहे. तात्काळ आयुक्तांना त्याची दखल घ्यायला लावा. ॲट्रॉसिटी दाखल झाल्या पाहिजेत. मनोवादी विचाराच्या लोकप्रतिनिधींनी आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमताने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचं हे सांस्कृतिक भवन लाटलंय. आमची विनंती आहे साहेब तुम्हाला की त्याचा पहिला पाठपुरावा आपण करा आणि मेट्रोकडून तो आम्हाला मेट्रो टर्मिनलचा DPR बदली करून द्या. ही मातंग समाजाची आमच्या सर्वांची अस्मितेची मागणी तुम्हाला करत आहोत सर. आज पिंपरी चिंचवड मातंग समाजाच्या वतीनं तहसील कार्यालय निगडी या ठिकाणी मातंग समाजाचा भव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्या संदर्भातलं निवेदन आता मी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे. मोर्चाच्या मागण्या त्या प्रमुख अशा होत्या. अण्णाभाऊ साठेचा पूर्णाकृती पुतळ्या शेजारी जे टर्मिनल आहे त्या टर्मिनलचा DPR चेंज करण्यात यावा. आताच्या DPR प्रमाणे अण्णाभाऊ साठेंच्या उजव्या हाताचं जे गार्डन, त्या उजव्या हाताच्या गार्डन मध्ये त्यांचा जिना येतोय आणि अण्णाभाऊंच्या पाठीमागच्या बाजूला जी भिंत आहे, भिंतीच्या लगत जे खांब आहे ते 2 मीटरनी पलीकडे सरकावेत. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. ती तात्काळ मंजूर करावी ही मातंग समाजाची इच्छा आहे, मागणी आहे. दुसरा प्रश्न आमचा असा होता की सांस्कृतिक भवन जे आहे आमचं निगडी यमुनानगर येथे 4 एकर 17 गुंठे महानगरपालिकेने प्राधिकरणाकडून खरेदी केलेली ही जागा आहे. त्या जागेमध्ये अधिकारी आणि पदाधिकारी नगरसेवकांनी जे अतिक्रमण करून वेगवेगळ्या संस्थांना ज्या जागा दिलेल्या आहेत त्या जागा तात्काळ रद्द करून पूर्व सूचीनुसार ती अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनासाठी 4 एकर 17 गुंठे जागा कायमस्वरूपी ठेवण्यात यावी. अन्यथा ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावी आमची मागणी. तिसरा मुद्दा आहे लहुजी वस्ताद साळवे यांचं नाव महामानवाच्या यादीमध्ये समाविष्ट करावे ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारला यांची मागणी आहे. चौथा मुद्दा आहे हाफकिन इन्स्टिट्यूटची 2014 साली आम्ही 70 एकर जागेपैकी 5 एकर जागेचा ठराव महानगरपालिकेने करून दिलेला आहे. ती जागा राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे शिफारस करून RTG निर्मित केलेले राज्य सरकारनं साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र या केंद्रासाठी ही जागा 5 एकर जागा शासनानं द्यावी ही आमची मागणी आहे. त्यातला नंतरचा आमचा मुद्दा आहे
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशा पद्धतीची ही मागणी आहे। आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असा आमचा आहे की 13% आरक्षणासाठी जे एससी साठी जे 13% सरकारनं आरक्षण दिले, त्या आरक्षणाचं अबकड करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटप करून ते आरक्षण देण्यात यावं, अशा पद्धतीची आमची ही मागणी आहे। या मागण्यांच्या संदर्भातील निवेदन येथील तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे। तहसीलदार साहेबांनी सांगितले की आम्ही ते पुढे सरकारला करूयात आणि इथले काही मुद्दे ते आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही सादर करूयात, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। सकारात्मक आमच्याशी चर्चा झालेली आहे। आणि जर आम्हाला या महिन्याभरात जर या ठिकाणी मेट्रोचं काम आमच्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही मेट्रोचं काम कायमस्वरूपी बंद करू, अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो। आणि सरकारनं आमच्या मागण्याची गंभीरपणे दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे। अन्यथा तुम्हाला भविष्य काळामध्ये खाली बसावं लागेल एवढंच मातंग समाजाच्या वतीनं सूचित करतो। जय लवजी जय भीम। यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येतील समाजाच्या वतीने। रे बाबा इथे मला खात्री होती। सर्व महामानवांना अभिवादन करतो। आज 6 जून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढलेला आहे। आज समस्त मातंग समाज एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे। या मोर्चाचा मूळ उद्देश असा आहे की या मातंग समाजाचा अस्मितेचा व स्वाभिमानाचा विषय आहे तो अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा, त्या पुतळ्यावर जाणून बुजून मेट्रोचं काम तिथं आणलेलं आहे। त्या मेट्रोचं काम थांबवण्यासाठी संपूर्ण मातंग समाज एकत्र येऊन तो मेट्रोचं काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि जे राजकीय पक्ष या पक्षांनी जो जाणून बुजून कट रचलेला आहे तिथं अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक होऊ नये हे पूर्ण मातंग समाजाच्या लक्षात आलेलं आहे। तर त्यांच्या विरोधात आज आम्ही इथं मोर्चा काढला। या मोर्चाला लाखोच्या संख्येने मातंग समाज उपस्थित आहे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मातंग आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अश्विन खुडे व पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद घेडे मी आमच्यातर्फे या मोर्चाला जाहीर पाठिंबा करत आहे आणि हा आमचा पाठिंबा जाहीर करत आहे। बघितलं तर पूर्वीची जागा जी होती, पूर्वीची जागा 5 एकराची जागा असताना 24 गुंठे झाली, 24 गुंठ्याची 4 गुंठ्यावर झाली, वापस 2.5 गुंठे झाली। मात्र ते 2.5 गुंठे झाल्याच्या नंतरही सरकार जे आहे मेट्रोच्या नावाखाली जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत। आज आक्रोश म्हणून आपण मोर्चा तहसील कार्यालयावरती आणतोय। काय सांगाल एकंदरीत आपली भूमिका काय असेल? आज पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीने भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। खरं तर या ठिकाणी हा मोर्चा होत असताना यदाकदाचित 18व्या लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत। त्या निवडणुका संपल्याबरोबर यदाकदाचित देशातला हा पहिला मोर्चा असेल की आज पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाज हा मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरून या तहसीलदार कार्यालयावर त्यांनी आज धडक दिलेली आहे। या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी काही मागण्या या ठिकाणी शासनाकडे केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये निगडी या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या असलेल्या पुतळ्याच्या जागेवरती मेट्रो स्टेशनचं काम सुरू करण्याचा या ठिकाणी घाट प्रशासनाच्या माध्यमातून घालण्यात आलेला आहे। त्या निषेधार्थ या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या अनुषंगाने अनेक मागण्या घेऊन हा समाज या ठिकाणी आज तहसीलदाराकडे आलेला असताना या मागण्यासोबतच मातंग समाजाला या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये एकत्रित असलेल्या 13% आरक्षणाची अवकडेनुसार वर्गवारी करून प्रत्येक जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे ही एक प्रमुख मागणी या ठिकाणी घेऊन आलेली असतानाच या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्वात पहिले जे या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांनी या ठिकाणी पुण्याच्या गंजपेठ या ठिकाणी सन 1822 साली एक क्रांती शाळा सुरू केली आणि त्या क्रांती शाळेच्या माध्यमातून अनेक समाजसुधारक अनेक क्रांतिकारक घडवले। त्यामुळे पुढे जाऊन 1947ला हा देश स्वतंत्र झाला। खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ ज्या महावीराने या देशामध्ये रोवली त्या आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांचं नाव आजपर्यंत राष्ट्रपुरुषांच्या महायादीमध्ये आलेलं नाही। तर ते राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं नाव समाविष्ट करण्यात यावं. त्याचबरोबर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे. या मागण्या घेऊन या ठिकाणी हा समाज आलेला असताना काही वेळापूर्वी या ठिकाणच्या तहसीलदाराला हे निवेदन देण्यात आलेलं आहे की या मागण्यावरती आपण तात्काळ या ठिकाणी विचार करण्यात यावा. मात्र निश्चित मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला एवढी विनंती करेन की या मागण्या जर आपण मंजूर केल्या नाही, हा समाज आता झोपलेला समाज राहिलेला नाही, हा जागृत समाज झालेला आहे. निश्चित त्याने आचारसंहिता संपल्याबरोबर या ठिकाणी येऊन आपल्या शक्तीचं या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. पुढे जर भविष्यामध्ये शासनाने जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर या ठिकाणचा हाच मातंग समाज आपला कायदा हातामध्ये घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी शासनाची लढा दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला इशारा देतो. लोकसभेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते सभा घेत असताना काही स्थानिक समितीचे मेंबर आहेत ते भेटले होते आणि भेटी संदर्भात त्यांनी 5 एकर जागा जी आहे ती मागितली होती. मात्र फक्त यांनी गाजर दाखवण्याचं काम केलं आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांनी ते जे आहे मॅटरचं काम चालू केलेलं आहे. याबद्दल आपली भूमिका काय असणार भविष्यामध्ये? निश्चित शासनाच्या माध्यमातून ज्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी मातंग समाजाला दिलेल्या आश्वासनाची जर पूर्तता होत नसेल तर आता लोकसभा झालेली त्या काही महिन्यामध्ये विधानसभा या ठिकाणी लागणार आहे. त्या विधानसभेपूर्वी या राज्यकर्त्यांनी दिलेलं आश्वासन जर पूर्ण केलेलं नाही तर या विधानसभेला मातंग समाज या सर्व राज्यकर्त्यांना आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.